मित्रांनो, जय श्रीराम. मी ऋषिकेश शेटे. आज एका विषयावर लाईव्ह येत आहे. ते म्हणजे भारतातलं एक महत्वाचं देवस्थान शनी शिंगणापूर या विषयावर. 2 मिनिट थांबूया. आपण काही मित्र लाईव्ह येत आहेत. आज आपण शनी शिंगणापूर देवस्थानावर लाईव्ह बोलणार आहोत. तर मित्रांनो, आता सुरू करतो मी. शनी शिंगणापूर देवस्थान, शनी शिंगणापूर नाव घेतलं की भारतात जर समजा कुठं जर नाव घेतलं तर एक कडक दैवत किंवा एक शक्तिशाली देवस्थान असं त्याचं ख्याती असलेले शनी महाराजांचं देवस्थान आहे. आणि आमच्या तालुक्यात जर शनी शिंगणापूर नाव जर घेतलं तर पहिले समोर येतो तिथे चालणारा मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार. विश्वस्त मंडळ, स्थानिक पुढारी, नेते यांच्या मार्फत शनी शिंगणापूर देवस्थान पूर्ण पोखरण्याचं काम आज सुरू आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी कित्येक वर्षापासून सुरू असलेला भ्रष्टाचार हा असा आहे. तर या ठिकाणी आणखी एक असा प्रश्न आहे की 6,000 रुपयेवाले आपल्या तालुक्यामध्ये फेमस झालेत. म्हणजे 6,000 रुपयेवाले म्हटलं की ओळखून जातात. तालुक्यात नाही, कोणाला सांगायची गरज पडत नाही किंवा शेजारच्या तालुक्यामध्ये सांगायची गरज पडत नाही की हे 6,000 वाला काय प्रकार आहे. परंतु बऱ्याच जणांना बाहेरच्यांना प्रश्न पडतो, ज्या वेळेला आपण सोशल मीडियावर व्यक्त होतो, का हे 6,000 रुपये नेमकं मॅटर काय आहे आणि 6,000 रुपयेवाले म्हणजे काय, हे बाहेरच्या बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. आता आपल्या तालुक्यात तर सर्वांनाच माहिती आहे 6,000 वाल्यांचा प्रताप आणि 6,000 वाले कोण आहेत. तर बाहेरच्या लोकांना मी सांगू इच्छितो, हे 6,000 रुपयेवाले म्हणजे काय यांना पहिले 6,000 रुपये पगार दिला जायचा, परंतु तो आता 9,000 रुपये दिला जातो. तर हा पगार कुठून दिला जातो, यांची संख्या किती आहे, यांना काम काय आहे, तर हे मी आज सांगतोय. हे 6,000 रुपयेवाले म्हणजे आता यांना 9,000 रुपये पगार झाला, पण यांना जुनं आमचं बारसं झालं 6,000 रुपयेवाल्याचं. ते 6,000 रुपये यांना कायम आहे, 6,000 वाले. तर या 6,000 वाल्यांना काम काय दिलं जातं, तर स्थानिक नेत्याच्या मुलाच्या लग्नात बांगड्या भरायचं सांगितलं जातं. म्हणजे बांगड्या भरायचा कार्यक्रम असला नेत्याच्या घरी का त्याचं आमंत्रण हे 6,000 वाले देतात. शेजाऱ्यांच्या बाया घेऊन जायच्या बांगड्या भरायला, ही जबाबदारी 6,000 रुपयेवाल्याकडे. नेत्याच्या मुलाचं लग्न असलं त्याच्यात वाढायला 6,000 वाली. कुणाच्या घरी काय चालू आहे हे सांगायचं, कोण सोशल मीडियावर कसं व्यक्त होतं किंवा कोणत्या पक्षाच्या फेवरमध्ये आहे याची बातमी द्यायची ही 6,000 रुपयेवाल्यांनी. तर हे 6,000 रुपयेवाल्यांना हे काम आहे. आणि 6,000 रुपये हे कशातून घ्यायचे, तर शनी शिंगणापूरची दानपेटी लुटण्यासाठी जे 2,000 ते 2,200 मुलं नियुक्त केलेले आहेत आमच्या तालुक्यातून. म्हणजे नेत्यांनी नियुक्त केले म्हणजे काय या लोकांचा देव लुटायला किंचितही घाबरणार नाही असे हे 2,200 मुलं सिलेक्ट केलेले आहेत. त्याच्यात काही चांगलेही आहेत, म्हणजे सर्वच जण वाईट आहे असं मी म्हणणार नाही. परंतु काही जणांना तो जॉब सोडायचा आहे, परंतु सोडता येत नाही, कारण की स्थानिक नेत्याचा प्रेशरच इतका आहे का जॉब सोडावा कसा, नाही म्हणायला सुद्धा भीती वाटते. तर मित्रांनो, काय झालंय, नेत्याला तुम्हाला जॉब द्यायचा नव्हता. या नेत्याला ह्या जे 2,000 मुलं आहेत, या 2,000 मुलांची अडचणींनी शोधली आणि या मुलांना आपल्या ताब्यात आपल्या विळाख्यात फसवायचं नेत्यांनी प्लॅन आखला. कसा आखला, नेत्यांनी त्या ठिकाणी हजारो कोटी रुपये चोरी केली. तर या हजारो कोटी रुपये चोरी म्हणजे समजा संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार किंवा संविधानानुसार एखाद्या बँकेमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जर चोरी केली, एका जणांनी 10 कोटी रुपये घेतले आणि दुसऱ्या जणांनी 1 रुपया घेतला, तरीही जेवढा 10 कोटी घेणारा दोषी आहे तोच कलम 1 रुपया चोरणाऱ्यावरही आहे. म्हणून नेत्यांनी काय केलं का आरोपीची संख्या वाढवण्याचं ठरवलं आणि हे 6,000 रुपये पगारवाले 2,000 मुलं जे आहेत, म्हणजे आता त्यांना 9,000 झाला, तर हे 2,000 मुलं घेतली. नेत्याला कुणकुण लागली का शनी शिंगणापूर देवस्थानवर काहीतरी होऊ शकतं,
आता आपण सरकारच्या बाहेर आहे आणि शनी शिंगणापूर देवस्थान मधला भ्रष्टाचार कोणत्याही क्षणी बाहेर निघू शकतो. आपण तर तिथून करोडो रुपये घेतलेत. मग काय करायचं की आपल्या सोबत आरोपी जोडायचे. म्हणजे उद्या जर नेत्यावर गुन्हा दाखल झाला तर रस्त्यावर बसणार कोण? म्हणून हे 6,000 वाले मुलं पकडलीत. नेत्यालाही माहिती हे मुलं 6 महिने 1 वर्षाच्या पुढे टिकू शकत नाही. बरं, घेतलेले तर आहे, यांना कामावरून जर काढलं तर विरोधक जो कोणी असेल XYZ, आता जे माजी आमदार म्हणजे बाळासाहेब मुरकुटे पाटील असतील किंवा पक्ष एखादा उमेदवार देईल तो उमेदवार असेल किंवा या ठिकाणी भाजपचा एखादा व्यक्ती यांच्या विरोधात आवाज उठवेल, म्हणजे माझ्यासारखा असेल, म्हणजे मी तो आवाज उठवणार होते हे नाही माहित होतं, तर ही मुलं त्याच्यावर नाराज होतील. तर मित्रांनो, तुम्ही आत्मपरीक्षण करा. तुमची संख्या आहे 2000 ते 2200. देवस्थानमध्ये मूळतः कामगाराची गरज 350 लोकांची आहे. हे 350 लोक आहेत. ह्या 350 लोकांना जे मूळतः कामगार आहेत, शनी शिंगणापूर देवस्थानची सेवा करतात 20 वर्षापासून, 25 वर्षापासून, काही 10-15 वर्षापासून आहेत. या लोकांचेही पगार जर देवस्थानला किंवा तिथल्या विश्वस्त मंडळ अध्यक्ष या लोकांना किंवा ज्यांच्या हातात ती पॉवर आहे त्या लोकांना या लोकांचे पगार वेळेवर देता येत नाही. 20-20 वर्ष घासून देखील त्यांना 15 ते 20 हजार रुपये पगार आहे. त्या लोकांना पगार वाढवायचे सोडून त्यांचे जे मूलभूत हक्काचे पैसे आहेत ते त्या लोकांना न देता हे जे लोक 9,000 रुपये पगारावर घेतलेले आहेत या लोकांना एकही पगार न चुकता वेळेवर केला जातो. हे लोक कधी शनी शिंगणापूरच्या दर्शनाला सुद्धा येत नाही. घरी बसून देवस्थानच्या दानपेट्या लुटवणाऱ्याला तुम्ही प्रथम पगार देता आणि जे लोक दिवस आणि रात्र एक करून किंवा रात्रीची ड्युटी असेल तर ती प्रामाणिक करतात, जे लोक ज्यासाठी 20 वर्ष त्यांनी त्यांच्या आयुष्यातले शनिदेवाची सेवा करण्यासाठी घातली त्या लोकांना तुम्ही पगार वेळेवर करत नाही, त्यांना बोनस देत नाही किंवा त्यांचे पगारवाढही करत नाही. रीतसर त्या लोकांची पगारवाढ व्हायलाच पाहिजे. आयुष्य घातलं 20,000 रुपयात प्रपंच चालवणं सोपं नसतं. नेत्याला आता त्याची 20,000ची किंमत काय करणार? लक्झरियस जीवन ते जगत आलेले आहात. तर मित्रांनो, तुम्हाला घेण्याचं कारण असं की तुम्ही गुंतणार आहेत हे त्यांना माहिती आहे, परंतु तालुक्यात आम्ही आहेत, आम्ही तुम्हाला गुंतवून देत नाही. त्या लेवलने आम्ही तुमची मदत करू निश्चित, पण तुम्ही योग्य वेळी यातून बाहेर निघला पाहिजे. नेत्याला जर तुम्हाला नोकरीच द्यायची होती तर ते मुळा एज्युकेशन सोसायटी किंवा मुळा सहकारी साखर कारखाना याच्यावर द्यायला हवी होती. बरं, नोकरी दिली, तुम्ही जर भरोशाचे असतात तर तुमच्याकडून 2 कोरे चेक आणि 2 कोरे स्टॅम्प घेतले नसते. मी मागच्या वेळेलाही तुम्हाला माहिती दिली होती सर्व मित्रांना की 2 कोरे स्टॅम्पची गरज कोणत्याही 2 कोरे स्टॅम्प आणि 2 कोरे चेक जर तुम्ही IAS अधिकारी झालात, जिल्हाधिकारी झालात, म्हणजे जिल्हाधिकारी म्हणजे आज सर्व जिल्ह्याचे ज्याच्याकडे पालकत्व असतं किंवा सर्व जिल्ह्यावर ज्याचा अधिकार असतो, असे जिल्हाधिकारी जरी झालात तरी तुमच्याकडून एकही चेक घेतला जात नाही. जिथे लाखो रुपये पगार मिळतो, करोडोत पगार मिळेल अशी एखादी नोकरी असेल तिथं सुद्धा तुमच्याकडून चेक घेतला जाणार नाही. पण देवस्थानची दानपेटी लुटताना मात्र तुमच्याकडून 2 कोरे चेक घेतले जातील. मित्रांनो, याच्यावरून एक समजून घ्यायचं की हे जे गरजवंत मुलं आहेत ते शोधण्यात आली आणि या मुलांनी का जॉब केला चालू? तर जाऊ द्या, आता नोकरी नाही तर लग्न होत नाही. लग्न होण्यासाठी यांनी जॉब जॉईन केला. या मुलांची संख्या 2000 ते 2200 आहे. या 2200 मधील ज्या मुलांनी लग्न व्हायसाठी जॉब जॉईन केला त्या मुलांचं एकाचंही लग्न झालं नाही एका वर्षात. ही त्यांनी समजून घ्यायला पाहिजे का ज्यांना आधी सोयरी घेत होते, ज्यांनी जेव्हापासून त्यांनी पगार जॉईन केला, म्हणजे हे शनी शिंगणापूर देवस्थान जॉईन केलं तेव्हापासून त्यांना एक तर सोयरीकच यायची बंद झाली. म्हणजे शनिदेवानी तुम्हाला एक ट्रायल बेसवर ज्याला म्हणतात ना, ट्रेलर रिलीज केला, तो तसं तुमच्यासोबत केलेला आहे. तुम्ही याच्यात समजून घ्यायला पाहिजे. तुमच्या आई वडिलांनी आजपर्यंत कष्टाने जे जीवन जगलेत त्याच्यात तुमची भूक भागू शकलेली नाही, तर या हरामाच्या 6,000 आणि 9,000 कसं तुमचं भागन रे मित्रांनो? बरं, तुम्ही जॉब करता म्हणजे समाजामध्ये तुमच्या आई वडिलांची इज्जत जाते. ती कशी? का तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर देवस्थानच्या दानपेट्या लुटू नये इतकेही संस्कार केले नाहीत का? छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मातांनी घडवले, ते कसे घडवले? लहानपणापासून घडवले, त्यांच्यावर इमानदारीचे संस्कार केले. मित्रांनो, तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर संस्कार केले असतील ना,
की बाबा हो आपला देव आहे. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये एखाद्या ठिकाणी मंदिर असलं, आपण रस्त्याने चाललो तर आपसातच आपल्याला माहित राहत नाही आपण कधी पाया पडून जातो. ही आपली श्रद्धा आहे आणि हे आपले देव आहेत ज्याला आपण मानतो. परंतु तुम्ही कामावरच जात नाही, दर्शनाला जात नाही, असे लोक तिथून जर पगार लुटत असाल, बरं तुमचा पगार म्हणजे देवस्थानच्या तिजोरीला दर महिन्याला 2 कोटी रुपयाचा तुम्हाला दिला जातो, परंतु नेता तुमच्या नावावर आणखी तिथून 3 कोटी रुपये घेतो. म्हणजे दर महिन्याला 5 कोटी रुपये तुमच्यामुळे देवस्थानच्या तिजोरीला वजा आहे. शनिदेवाला 5 कोटी रुपयाचा भूर्दंड आहे तुमच्यामुळे. आणि तुमची जी कष्टाची कमाई आहे, जे दिवस आणि रात्र आई वडील झिजल्यात, त्यांची जी कष्टाची कमाई आहे ती म्हणजे एक दुधाचा टँकर पकडा आणि शनी शिंगणापूर मधून जे 9,000 रुपये येतात ती एक दह्याचं वाटी पकडा, ते तुमच्या टँकरमध्ये तुम्ही नेऊन टाकता. आणि जे तुमच्या ताब्यात आयुष्याची पुंजी आहे, थोडक्यात त्याला दूध पकडलं आपण, तर त्या दुधाचं जर 1 वाटी दही टाकली तर त्याचं दही झाल्याशिवाय राहणार नाही. तसं तुमची आयुष्याची पुंजी हे 6,000 रुपये घरात आल्यामुळं निश्चित बरबादी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की ज्या ज्या लोकांना अनुभव घेतला मी, माझे त्यामध्ये कित्येक माझे मित्र आहेत, त्यांना सोडता येत नाही, ते घाबरतात जॉब कसा सोडायचा, पण सोडून द्यायचा तो. ज्या लोकांनी तिथे जॉब जॉईन केला त्यांचे काहींचे अपघात झाले, काहींच्या घरात संकट आली मोठली. म्हणजे जेव्हापासून पगार घेतला तेव्हापासून कुणीही सुखात नाही. तर त्या 2,000 रुपये जे मुलं आहेत त्या मुलांच्या सुरिकेचा प्रश्न आला, तालुक्यात सुरिकी संदर्भात चर्चा झाली, तर मुलीचा बाप हा विचार करतो, अरे हा शनिदेवाला घाबरा, शनिदेवाच्या दानपेट्या लुटतोय, त्याच्यात हा घाबरत नाही, तर आपली मुलगी कशी त्या ठिकाणी सुखी राहील, किंवा त्या ठिकाणी त्या व्यक्तीची नियत किती साफ आहे हे समजतं आपल्याला. एखादी व्यक्ती जर देवस्थानच्या दानपेट्या लुटायला जर कमी करत नसेल तर त्याच्याकडे किती वैचारिक लेवल आहे, हा अभ्यास करण्याची आपल्याला गरज आहे. मित्रांनो, तुमची वैचारिक लेवल तुमच्या पद्धतीनं, पण नेता तुमचा याचाच गैरफायदा घेत आहे. नेता स्वतःला वाचवण्यासाठी तुम्हाला समोर पुढे करत आहे, छातीवर गोळे घेण्यासाठी, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणून तुम्ही लवकरात लवकर त्या शनी शिंगणापूर देवस्थानचा जो दानपेट्या लुटण्याचा कार्यक्रम आहे तो बंद करा. आता या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे, इथले विश्वस्त असतील किंवा काही ठराविक मुख्य कामगार असतील, जे बिचारे कष्ट करतात, जे पगार घेतात 10-20 हजार, त्यांचं नाही बोलत मी, कारण की जे कष्ट करतात ते कष्टच करतात. परंतु या ठिकाणी काही डोमकावळे असे सोडलेले आहेत ज्यांच्या घरामध्ये टीव्ही सुद्धा शनी शिंगणापूर देवस्थानचा आहे, घरातला एसी शनी शिंगणापूर देवस्थानचा आहे, घराला जी वायरिंग आहे ती शनी शिंगणापूर देवस्थानची आहे, जे जेवतात खातात किराणा तो शनी शिंगणापूर देवस्थानचा आहे. देवाला लुटावं किती याला एक प्रमाण आहे. देवस्थान तर लुटूच नाही, जे नालायक आहेत तेच देवस्थान लुटतील. ज्याच्या आई वडिलांनी ज्याच्यावर संस्कार चांगले केले तो माणूस देवस्थानच्या दानपेटीतला 1 रुपयाही खाणार नाही. आपण एक व्हिडिओ बघितला होता मध्यंतरी की गजानन महाराज शेवगाव येथील आल्या होत्या, तिथले जे अध्यक्ष आहेत ते बोलतात की मी या गजानन महाराज संस्थांमधलं पाणी सुद्धा पित नाही. त्याला इमानदारी म्हणतात. का पित नाही? त्यांचा प्रपंच सुखात आहे. तुमच्याकडे काय आहे? काहींचे अपघात झाले, काही दारू प्यायला लागलेत, इतके त्या 2,000 मधील इतके मुलं व्यसनाधीन झालेत का त्यांचा बरबादीचा काळ आलेला आहे. असं म्हणलं तरी वाईट त्याच्यात काही नाही. योग्य वेळेत तुम्ही तो निर्णय घ्यायला पाहिजे. आता हे 6,000 वाले काय करतात की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माननीय पंतप्रधान या लोकांवर टीका करतात. यांना कामच एवढे की सरकारच्या विरोधात बोलायचं, सरकारवर टीका करायची, लोकांची कोण काय चौकात बोलतं हे सांगायचं. म्हणजे यांना जे काम दिलेलं आहे ते सर्वात नीच काम आहे आणि ते लोक करतायत. त्यांच्याकडे जर स्वाभिमान असतं त्यांनी ते केलं नसतं. या देवस्थानमधून एक अँब्युलन्स खरेदी केली देवस्थानला 20 लाख रुपयाची. ती अँब्युलन्स काही महिन्यामध्ये तिचा निलाव केला गेला, ती भंगारमध्ये सुद्धा लाखो रुपयाला विकली असती. तर ती अँब्युलन्स एका शिक्षण संस्थेसाठी, म्हणजे वैद्यकीय शिक्षण संस्था आहे नेत्याची, तिच्यासाठी फक्त 90,000 रुपयात खरेदी करण्यात आली. भ्रष्टाचाराचं स्वरूप किती मोठं आहे बघा. 40 लाख रुपयाला अँब्युलन्स घ्यायची आणि तीच 90,000 रुपयाला एका संस्थेला निलाव दाखवून विकत घेतले गेली. हा एक ट्रायल सांगितलं तुम्हाला. या ठिकाणची देवस्थानचे मोठमोठे पॉवर हाऊस गायब आहेत.
इथले जीसीपी स्थानिक स्वतःच्या शिक्षण संस्था किंवा स्थानिक नेत्याच्या कामासाठी वापरले जातात. इथले कित्येक साधनं वापरले जातात. देवस्थानला 24 तास लाईट असते, परंतु या ठिकाणी लाईट असून देखील या ठिकाणी पॉवर हाऊसला जे डिझेल लागतं जनरेटरसाठी, तर ते जनरेटरसाठी डिझेलची संख्या महिन्याला 40 लाख, 50 लाख, 60 लाख इतके डिझेल 24 तास लाईट असून सुद्धा या ठिकाणी देवस्थानला लागत आहे. किती हा भ्रष्टाचार असावा. म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वात जास्त जर भ्रष्टाचार करणारं ठिकाण असेल तर शनी शिंगणापूर देवस्थान आहे. आणि सर्व लोकांनी एकत्र येऊन या देवस्थानला वाचवावे लागणार आहे आपल्याला. म्हणजे शनिदेवाला तुम्ही ज्या पद्धतीनं पंतप्रधान मोदीजी किंवा हिंदू संघटना असतील, आपले संघ असेल, अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद असेल किंवा सर्वसामान्य आपली लोक असतील, यांनी जसं राम मंदिर उभारलं, तर स्वतः प्रभू श्रीराम खाली जमिनीवर उतरले नाही. तर ते मोदीजीच्या रूपाने असतील किंवा आणखी कुणाच्या साधू संतांच्या रूपानं किंवा आपल्यासारख्यांच्या रूपानं आपण त्यासाठी पावले उचलली तर आपल्यालाच उचलावं लागतात. त्याप्रमाणे आज शनिदेवाला सर्वसामान्य जनतेची गरज आहे. आणि ही गरज म्हणजे काय, तुम्ही शिंगणापूर एक दिवस दर्शनाला जाऊ नका. 30 तारखेला आपण शनी शिंगणापूर या ठिकाणी उपोषणाला बसत आहोत. शनी शिंगणापूरच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात शनी शिंगणापूर विश्वस्त मंडळ बरखास्त करणे व त्या ठिकाणी प्रशासक त्वरित नेमणूक करावी यासाठी आपण उपोषणाला बसत आहोत. 30 तारखेला माननीय राष्ट्रपतीजी महोदय ते देखील येत आहेत, परंतु त्यांचा दौरा आटपून झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी उपोषणाची तयारी करणार आहोत. कारण की त्यांच्या दौऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यत्यय आपल्याला आणायचं नाही. त्यांचा दौरा झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. तर आपण सर्वांनी एक वेळेला शनी शिंगणापूरला तुम्ही 4 चक्रा मारल्याने ते चालेल, महिनाभर येऊ नका, 2 महिने येऊ नका, परंतु शनिदेव वाचवण्यासाठी त्या दिवशी नक्कीच तुम्हाला शनिदेव पावेल. तर तुम्ही उपोषणाच्या ठिकाणी भेट द्या. उपोषण जितक्या दिवस चालेल, आमरण उपोषण आहे 30 तारखेनंतर, तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी आवर्जून भेट द्या. एक शनिदेवाची भेट म्हणून किंवा शनिदेवासाठी काहीतरी करायचं म्हणून आपण त्या ठिकाणी भेट द्यावी. ज्यांची उपोषणाची तयारी आहे बसायची त्यांनी बसावं आमच्यासोबत, काय जितके दिवस चालेल तितके दिवस. परंतु ती एक शनिदेवाला तुमच्याकडून जसं आपण उपवास करतो त्याच पद्धतीचं राहील. तर सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं. जास्तीत जास्त ज्यांना जाता येईल त्यांना येता येईल. आणि पुन्हा एकदा मी हे 6,000 रुपये जे पगार घेतात त्यांना विनंती करतो, मित्रांनो, तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर चांगले संस्कार केलेले आहेत. ठीक आहे, चुका होतात. जी चूक तुमच्याकडून झाली, चूक दुरुस्त होऊ शकते. हा जॉब तुम्ही सोडून द्या, कारण की योग्य वेळ हीच आहे. देवाच्या दानपेट्या लुटणं निश्चित आपल्या धर्मामध्ये किंवा आपल्यावर संस्कार झालेले नाही आहेत तसे की तुम्ही देवस्थानच्या दानपेट्या लुटावं. आपली आई कुठेतरी देवाला नवस करते, म्हणजे आपल्या परिसरामध्ये सवासनी जीव घालायचं सर्वात जास्त असतं. मुलाला थोडी अडचण आली की आपली आई कुठेतरी देवाला सवासनी जीव घालण्याचे नवस करते आणि ते काम झाल्यानंतर आपल्या घरात सवासनीचा कार्यक्रम ठेवला जातो. त्याच पद्धतीनं जी आई आपल्या आयुष्यभर देवाला भजत आली किंवा आपले पूर्वज ज्या देवाला मानत आले त्याच देवाच्या दानपेटीत लुटणं ही कितपत योग्य आहे. ज्या सर्वात मोठा पुढारी होता आपले, ज्या पुढारीने सर्व शनी शिंगणापूर हँडओव्हर केलं होतं, हातात घेतलं होतं, तो नेता तुमचा, तर त्या नेत्यावरच आज काय परिस्थिती आहे आपण बघा. ज्यांनी याच्या आधी शनी शिंगणापूर सर्वात जास्त लुटलं, तर त्यांची परिस्थिती तालुक्याला सांगण्याची गरज नाही. ते कुठे आज तुम्हाला दिसत नाही. तशीच परिस्थिती तुमची व्हायला नको. म्हणून शनिदेव खूप जागृत आहे. देर है पर अंधेर नाही. तशी गंमत आपली व्हायला नको. देवाला माफी मागा. जी काही दानपेटी लुटली ती दानपेटी लुटायचं बंद करा. अर्ज द्या. तिथले तुमचे चेक आहेत ते आवर्जून घेण्याचा प्रयत्न करा. कारण की हा तुमचा नेता खूप गद्दार आहे. जो सख्या भावाचा होऊ नाही शकला तर तुमचा कधी होणार. तुमची कधी गेम लागेल ती तुम्हाला सांगता येणार नाही. कधीही अडचणीत यायला तुम्हाला हा चेक किंवा तुमचे 2 कोरे स्टॅम्प तुम्हाला भविष्यामध्ये अडचण ठरू शकतात. त्यामुळे ते जॉब लगेच सोडून द्या आणि शनिदेवाच्या दानपेटी लुटण्यामध्ये तुम्ही सह आरोपी राहू नका. दानपेटी लुटायला तुम्ही मदत करू नका.
लवकरात लवकर आपण तिथून द्या, तसंही तुमचा जॉब तिथं टिकणार नाही हे नेत्यालाही माहिती. ज्या देवस्थानची कॅपॅसिटी 300 कामगारांची आहे त्या ठिकाणी 3000 कामगार कसे दम धरतील मित्रांनो? जर तुम्ही 3000 एक सोबत जर हजर झाला तिथं, तुम्ही 2200 आणि 400-500 देवस्थानचे कर्मचारी, असे साधारणपणे 2500 लोक तुम्ही जर झालात आणि 2500 लोक एकाच वेळेला जर शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यात जर एंट्री मारली किंवा शनी शिंगणापूरला गेलात, तर तुम्हालाच उभा राहायला जागा पुरणार नाही, तर भाविकाला कशी पुरण मित्रांनो? हा विचार तुम्ही केला पाहिजे. म्हणजे तुम्ही 100% अनलिगली आहात हे नेत्याला तर नाही, हे तुमच्याही मनाला पटलेलं आहे. मग त्या ठिकाणी का जायचं आपण? एखादा चूक करतोय म्हणून आपण त्याचं, काही लोक बोलतात का हे पैसे त्याच्या घरात येतात, एखाद्याला गरीबाला मिळतात. तर गरीबाला कधीही चांगले संस्कार करायचे शिकवा. काय म्हणतात ना, 2 खायची तर अर्धीच खायची, पण कष्टाची आणि इमानदारीची खायची. जर कष्टाचे पुरले नाही तर हरामाचे पुरणारच नाही निश्चित आपल्याला. त्यामुळे मित्रांनो, जास्त अडचणीत येण्यापेक्षा किंवा समस्या आणखी वाढण्यापेक्षा हे देवस्थानमधून तुम्ही राजीनामा देऊन टाका. हे नेत्याला निश्चित माहिती आहे का तुम्ही तिथं कधीच कायम राहू शकत नाही, आणि तुम्ही स्वतःला थोड्या पैशासाठी बाटूनही घेऊ नका. म्हणजे काय का तुम्ही त्यामध्ये देवस्थान शनिदेवाच्या दिवशी राहू नका. शनिदेवापुढे थोडेसे 1 रुपया चोरला काय, मी तुम्हाला तेच सांगितलं, हजारो रुपये चोरले काय, कोटी रुपये चोरले काय, चोरला असतो. म्हणून देवस्थानच्या दानपेटीतली चोरी, त्यामध्ये तुम्ही दोषी राहू नका, चोर राहू नका. असे जॉब सांगून कधी लग्नही होत नाही, आणि ज्यांचे लग्न झाले त्यांचे काहीतरी मॅटरमध्येच झालेत. म्हणजे ते नक्कीच तिकडे काहीतरी मॅटर झालं म्हणून यांचे लग्न झालेत. जास्त लोकांचे नाही, बोटावर मोजणे इतक्या लोकांचेच झाले. 5-7 लोकांचे लग्न झाले 2200 मुलांपैकी. 2200तले आधी असतील, त्या 2200तले 200-300 लोकांचे लग्न झालेले आहेत आधी, ज्या लोकांनी लग्न होण्यासाठी जॉब जॉईन केला. 7-8 महिन्यामध्ये एकाचंही लग्न जमाना. ज्यांचे जमले त्यांचे काहीतरी घोटाळा होऊनच जमलेत, आणि बाकीच्यांच्याला तर सुरिकच आहे ना. मित्रांनो, हा जॉब सोडल्याशिवाय मला नाही वाटत तुमचं लग्न होतील म्हणून. तुमचं काही वाईट व्हावं याची आमची मुळीच इच्छा नाही, किंवा ते चित्तत नाही आम्ही. परंतु तुम्ही योग्य मार्गाला यावा, या ठिकाणी मी तुम्हाला दिशा दाखवण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे. तर या शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये इतका करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे की त्याचा हिशोब त्यांना सुद्धा नाही, इतकं त्या ठिकाणी त्यांनी लुटलंय. करोडो रुपयाच्या पावत्या त्या ठिकाणच्या गायब आहेत. देवस्थानला काही भाविक असे 1 कोटी रुपये एका दिवसाला सोनं म्हणा किंवा शनिदेवाला मुकुट घालतात. हे सोनं रात्रीतून नेत्याच्या बंगल्यावर जातं. ह्या शनी शिंगणापूर देवस्थान इतकं बदनाम झालं. मी तर सर्वात जास्त माझे मानणारे 2 देव आहेत, एक बजरंगबली आणि एक शनिदेव. तर त्या शनिदेवाला अक्षरशः दर्शन घ्यायला मला जावं वाटत नाही, इतकी त्या देवस्थानची वाईट परिस्थिती करून टाकली. तर मित्रांनो, निश्चित वेळ आत्ता आहे, पुन्हा नसेल. आणि गुन्हे सध्या तर पडले नाही, पण पडूही शकतात. म्हणून आपण लवकरात लवकर या देवस्थानच्या दानपेट्या लुटायचं बंद करा. नेत्याला तुमच्याबद्दल सहानुभूती नाहीये. नेत्याला फक्त तुम्हाला यामध्ये आरोपी करायचं. उद्या रस्त्यावर जायचं, उपोषण बसायला, माहिती तुम्हाला काय काम असतं, कुठं उपोषण बसले की चाललेच तुम्ही. तसं ज्या वेळेला नेत्यावर गुन्हा पडेल त्यावेळेला तुम्हाला समोर करायचंय, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी जॉब दिलेला आहे. म्हणून योग्य वेळ आहे आजच. वेळ तशी लेट झालंय, परंतु ठीक आहे, आताही तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही राजीनामा द्या, यातून बाहेर पडा. कारण की या ठिकाणी चौकशी नेमणार आहे, या ठिकाणी गुन्हे पडणार आहे. त्यांना वाटतंय की समोरच्यावर त्याचं खापर फुटाणं, आणि मग या मुलांना त्रास झाला की ती मुलं राग आपलं काम करतील. समोरच्याकडून त्रास होणार, तो आमच्याकडून त्रास नाही होणार. आम्ही त्याला निमित्त असेल, आज ना उद्या ते घडणारच आहे. कारण की तुमची संख्या किती आणि देवस्थानला कर्मचारी किती हवे आहेत हे तुम्हालाही माहिती आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आपल्यावर आपल्या आईबाबांनी चांगले संस्कार केलेले आहेत. दानपेट्या लुटायचं आपल्याला कधीच शिकवलेलं नाहीये, आपण ते कधीच करणार नाहीये. म्हणून आपण येणाऱ्या काही काळामध्ये त्याचे राजीनामा लवकरच देता. 30 तारखेपासून तसंही उपोषण आहे. थोड्या दिवसात तुम्ही त्या ठिकाणून कामावरून निघणारही आहात. म्हणून त्याला कोणत्याही नेत्याला तुम्ही त्याला दोषी पकडू नका. तुम्हाला ज्यांनी गुंतवलं, म्हणजे ज्यांनी जॉबवर घेतलं, त्यांनीच तुमचे हाल होण्यासाठी आणि तुम्हाला त्रास होण्यासाठी घेतलेला आहे. तो त्रास समोरच्यानी केला,
असं भासवण्यासाठी तुम्हाला घेतलेलं आहे. परंतु कोणत्याही मुलाला तो त्रास आम्ही होऊ देणार नाही इथपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत. परंतु तुम्ही चोरी करताय देवस्थानमध्ये आणि त्या चोरी कधीही पकडल्या जाईल किंवा कधीही काहीही होऊ शकतं. म्हणून आपण लवकरात लवकर त्या ठिकाणाहून राजीनामे देण्यात यावे. आपला देवावर विश्वास आहे आणि शनिदेव किती जागृत आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण सर्वांनी लहानपणापासून तिथली उदाहरणं बघितलेली आहेत. किती मोठे मोठे कसे कसे संपून गेलेत हेही तुम्ही बघितलेलं आहे. तुम्हाला सर्व माहीत असून डोळे झाक करू नका आणि त्या ठिकाणून आपण राजीनामे द्यावे ही आपल्याला विनंती करतो मित्रांनो. आणि 30 तारखेला आपण त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत. जे लोक इच्छुक असतील त्या सर्वांनी त्या ठिकाणी यावे असे मी आपल्याला आवाहन करतो. आम्ही 30 तारखेला साधारणपणे सायंकाळी त्या ठिकाणी बसणार आहोत. तालुक्यात चाललेल्या या भ्रष्टाचाराला आपल्याला आळा घालावा लागेल. सगळ्यांना समोर यावं लागेल. घाबरण्याची गरज नाही. हे फक्त जसं एक कुत्रं असतं ना, या नेत्याची कंडिशन कशी माहिती का, जर तुम्ही घाबरला ना, जसं कुत्रं जर खालून शेपूट घालून आलं समोरून तर समोरचं कुत्रं जोराजोरात भुंकतं, तशी या नेत्याची परिस्थिती आहे. तुम्ही जर त्यासमोर मान झुकवली का तो तुम्हाला शायनिंग आणणार. जर तुम्ही त्या ठिकाणी वाघासारखे गेले ना तर त्याची ताकद नाही तुमच्या समोर यायची. माझ्यावर गुन्हे टाकले, मी जेलमध्ये गेलो, 4 महिने जेलमध्ये राहू नये या नेत्याला मी किंचितही घाबरत नाही किंवा त्याच्या अख्ख्या खानदानामध्ये मला घाबरणारा माणूस पैदा नाही झालेला आणि होणारही नाही. मी लढतो आणि लढत राहणार आहे. त्यामुळे कुणाला जर काही अडचण असेल तर तिने निश्चित मला संपर्क साधावा. तुम्हाला योग्य मार्गदर्शन केले जाईल. या ठिकाणून आपण स्वतःचा बचाव करावा आणि तुमच्यामध्ये इमानदारी आहे हे दाखवून द्यावे. मित्रांनो, तुमच्या जागृत करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. या देवस्थानमध्ये शेकडो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे. त्यामध्ये तुम्ही 5 आणि 6 हजार 9 हजार घेऊन आरोपी होऊ नका. नेत्यांनी खूप मोठं लुटलंय आणि तुमच्या वाट्याला चिल्लर फेकलेली आहे. नेत्याने करोडो रुपयाचं तिथून भंडार लुटलंय, पूर्ण देवस्थान बर्बाद केलंय. शनिदेवाचा तळतळाट नेताही बघतोय. नेता किती सुखात आहे ते बघा. घरात किती पैसा आहे याला महत्व नसतं, सुख किती आहे त्या घरामध्ये याला महत्व असतं. तर नेत्याच्या घरात निश्चित सुख नाही. तसंच जे अवस्था आहे ती आपल्या घरची व्हायला नको म्हणून हे 6 हजार टाळा आणि सुखी राहा. कित्येक जणांचे अपघात झालेत, कित्येक जण दारू प्यायला लागलेत. ज्यांनी त्या 6 हजार 9 हजार पगार घेतला ते बर्बाद झालंय, लक्षात ठेवा. म्हणून मित्रांनो, देव आहे आणि देवाचं अस्तित्व मान्य करा. शनिदेवाचे दानपेटी लुटायला आपण त्या ठिकाणी राहू नका ही आपल्याला कळकळीची विनंती. येणाऱ्या काळामध्ये कारवाई तुमच्यावर व्हायला नको आणि ती कारवाई केल्यानंतर ती नेत्याला माहिती तुमच्यावर कारवाई होणार आहे. ह्या आशेने नेत्याने तुम्हाला कामावर ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे मुलाच्या आईवडिलांना माझी हात जोडून विनंती आहे, तुमच्या मुलांना चांगले संस्कार करा. कारण की जे लग्नाचे राहिले त्यांनी ते लग्नासाठी जॉब केलेला आहे, पण निश्चित दानपेट्या लुटल्यावर तुमच्या मुलाला कुणीही पोरगी देणार नाही. तो उलट बिगर लग्नाचा राहायला बसला. म्हणजे एकपट दानपेटी लुटल्यावर मुलीचा बाप तर पोरगी देणार नाही, वरतून शनिदेवाची 7.5 त्यात लागेल. 7.5 लागले मग तर काय रामकृष्ण हरी करून अलक निरंजन करून घाटात जायची वेळ नाही यावा डोंगरात, असं मला वाटतं. म्हणून मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, वेळ आहे तो जॉब लवकरात लवकर सोडून द्या. काही होत नाही, नेता काही करत नाही, काय नाही. नेत्याला सरळ सांगा, आम्ही तुमचं, जर एखादा घाबरत असेल त्याने असं सांगावं, आम्ही तुमचं काम करू, इमानदारीने तुमचं काम करू, पण दानपेट्या लुटायला आम्हाला ठेवू नका, असं बोलून तुम्ही तिथं राजीनामा देऊ शकता. कारण की उद्या गुतलं तर नेते कसे हातवर करते ते सांगण्याची गरज नाही. माझ्यावर ज्या पोलिसांनी गुन्हे दाखल केले खोटे, तो पोलीस म्हणायचा माझ्यावर नेत्याचा वरद असतंय मोठा. ज्या वेळेला पोलीस स्टेशन आणि तिथले कर्मचारी सस्पेंड झाले त्यावेळेला नेता म्हटला तू तुझं बघून घे. माझ्या घराशेजारी, म्हणजे या नेत्याची सवय कशी ते सांगतो तुम्हाला वाटत असेल नेता माझ्या मागे आहे, तसलं काही नाही. माझ्या घराशेजारी ते एक नेवाशातलेच काही गुंड प्रवृत्तीचे लोक होते, ज्यांना माझ्या घरावर हल्ला करायला सांगितला. शेजारी, माझ्या घराशेजारी एक जागा घेऊन टपरी केली, हल्ला करायला ते लोक आले, पण त्या लोकांवर गुन्हे दाखल झाले. त्यावेळेला नेत्याच्या मुलाचं नाव आलं त्यामध्ये. तर नेत्याने फोन करून सांगितलं, वरिष्ठ पातळींना यंत्रणा हरवली मंत्री महोदयाला, का त्याच्या मुलाचं नाव नाही आलं पाहिजे. म्हणजे नेत्याचा मुलगा त्यातून वाचवला.
त्या FIR मध्ये नेत्याच्या मुलाचंही नाव होतं, परंतु नेत्याने किती तळमळीनं त्याच्या स्वतःच्या मुलाचं नाव काढलं. परंतु मग बाकीच्या मुलांचे का नाव नाही काढले? ज्यांनी माझ्या घरावर हल्ले केले त्यांचे नाव नाही काढले. आणि त्या लोकांवर तडीपारही त्यांनीच काढली. म्हणजे असंही या नेत्यासाठी जे काम करतं का त्यालाच अडचणीत आणतात हे नेते. म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो, नेता वगैरे कुणीही पाठीमागं नसतं. तुम्हाला अडचणीत टाकण्याचा हा खूप मोठा षडयंत्र आहे. तुम्ही अडचणीत गेल्यानंतर विरोधकांवर म्हणजे जी काही भाजपची सिस्टम असेल त्याच्यावर नाराज होताल, असा त्यांचा गैरसमज आहे. परंतु आपण सर्व सुज्ञ आहात, सर्व सुशिक्षित आहात. तुमची भरती कुठल्याही प्रकारे गाईडलाईननुसार केलेली नाही, त्याची कुठल्याही प्रकारची जाहिरात काढलेली नाही, त्याची कुठल्याही प्रकारची तिथे रिक्त जागा नव्हती, तरी देखील तुमची भरती केलेली आहे. म्हणून या कामाचा आपण लवकरात लवकर राजीनामा देऊन टाकावा आणि पापात वाटेदार राहू नये. आपण चांगल्या घरातले आहात. निश्चित लुटलेली दानपेटी आपल्याला कधीच सुख देऊ शकत नाही. कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत जेव्हापासून 6,000 पगार तुमच्या घरात आलाय तेव्हापासून अडचणी आपल्या घरात चालू झाल्या. ते वैद्यकीय असेल किंवा कोणाचे अपघात झाले, कोणाच्या घरात दुखणे आले, कोणाला इतर ना काही ना काही संकट घरासमोर उभा राहिलेले आहेत. आणि सुख निश्चित नाहीये. भले पैसे तुमच्याकडे असतील किंवा नसतील, परंतु सुखाचं कॅल्क्युलेशन तिथे 0 असेल. त्यामुळे मित्रांनो, आजही वेळ गेलेली नाही. आपणास विनंती करतो आणि आपण येणाऱ्या 1-2-4 दिवसामध्ये आपले राजीनामे लवकरात लवकर त्या ठिकाणी देऊन टाका. कारण की राजीनामे नाही दिले तर तुमच्यावरही गुन्हे दाखल होण्याचे चान्सेस आहेत. आम्ही होऊ देणार नाही, परंतु सर्वच काय आमच्या हातातही नसतं. कारण की तुम्ही त्या ठिकाणी चोरी करू राहिले आणि चोरी करणं निश्चित वाईट आहे. त्यातल्या त्यात देवस्थानची दानपेटी लुटणं हे तर अति चूक. एक वेळेस दुसरीकडलं चोरी देव सहन करेल, पण तुम्ही देवस्थानच्या दानपेटी लुटणार का मित्रांनो? म्हणून आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे, आपण योग्य निर्णय घ्यावा. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय श्रीराम.